तर ऑपरेशन सिंधू नंतर एकनाथ शिंदे यांचे बॅनर लागले, नरेंद्र मोदी यांचाही फोटो आहे. त्यानंतर संजय राऊत असं म्हणाले त्या पोस्टरवर, त्यांनी आधी आमचा बाप म्हणजे बाळासाहेब ठाकरे पळवले, आता भाजपचा बाप म्हणजे मोदी पळवले. संजय राऊतचा बाप नेमका कोणता आहे हेच कळायला मार्ग नाही. त्यांनी शिवसेना प्रमुखांना म्हणजे त्यांच्या विचारांना विकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस बरोबर कधी जाणार नाही असे शिवसेना प्रमुख म्हणायचे, ते काँग्रेस बरोबर गेले. म्हणजे बाप बदलायचा जो काही प्रयत्न केला त्यांनी पहिल्यांदा, तो शरद पवारला बाप मानायला लागले. शरद पवारला बाप मानायला लागले. शरद पवारने कंबडात लाथ घातली. राहुल गांधीला बाप मानण्यासाठी फार काश्मीर पर्यंत गेले. म्हणून बाप बदलायची सवय यांना आहे. देशाचा पंतप्रधान जेव्हा एखादी मुवमेंट करतो आणि ज्या आक्रमक पद्धतीनं पाकिस्तानावर हल्ला करतो, त्याच्या अतिरेकाला गाडतो, त्या टायमाला त्याची प्रशंसा प्रत्येक भारतीयाने केली पाहिजे. काँग्रेसने सुद्धा केलेली आहे, शरद पवार साहेबांनी केलेले. मग काय त्यांनी त्यांचा बाप बदलला? परंतु यांना बिनडोक लोकांना फक्त स्वतःच्या राजकारणापुरतं सर्व दिसतंय. म्हणून आम्ही त्यांची काळजी करत नाही, परंतु आम्हाला गर्व आहे, आम्हाला स्वाभिमान आहे आमच्या पंतप्रधानावर की त्यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि त्यांचं आम्ही स्वागत निश्चितच सर्व जनतेने केलेले आम्हीही करू. म्हणून यांच्या बोलण्याने काही राजकारणात फरक पडत नाही, परंतु बाप बदलायची सवय त्यांना आहे. तर पहलगाममध्ये हल्ला झाला पर्यटकावर, त्यानंतर सर्वपक्षीय बैठक झाली, त्या बैठकीला उपाटाचं कोणी गेलं नाही. नंतर आता एअर स्ट्राईक झाला, त्यानंतर आज पुन्हा सर्वपक्षीय बैठक होती. आम्ही कारवाईची वाट बघत होतो, आता बैठकीत सहभागी होणार असं संजय राऊत. आता तुम्हाला कोणी विचारत नाहीये. उभाटाला मुळात त्यांची अस्तित्वहीन झालेले लोक आहेत, परंतु एक प्रोसेस म्हणून त्यांना आजचं निमंत्रण आहे. ते गेले किंवा नाही गेले तरी काही फरक पडत नाही. परंतु आता त्यांना जाणीव एवढी झालेली आहे की देश एकीकडे चाललेला आहे ना, आपलं जर दुसरीकडे गेलो तर लोक जोड्याने मारतील. म्हणून आजच्या बैठकीला ते पोचतील जरूर आणि त्या बैठकीमध्ये काही बोलणार तर नाहीच नाही, परंतु ते बैठकीला गेल्यानंतर त्यांना मोदीचं अभिनंदनच करावं लागेल. तर काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेतली, परंतु कशासाठी काय घेतलं बाहेर आलं कसं बघताय? राज ठाकरेंचे सगळ्याचे चांगले संबंध मी पहिल्यांदा सांगितलं. ते देवेंद्र फडणवीसांशी भेटले असतील, निश्चित काही राजकीय गप्पा सुद्धा झाल्या असतील. पहलगामवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात सुद्धा गप्पा झाल्या असतील. म्हणून त्यांना असं वेगळं काही घडतंय असं पाहण्याचं काही कारण नाहीये. ते नेहमीच सर्व राजकीय नेत्यांच्या भेटी घेत असतात किंवा त्यांना भेटत असतात. शिवसेना पक्ष सिंधानी नावाचा जो वाद आहे, ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टाकडे तातडीची सुनावणीची मागणी केली आणि कपिल सिब्बलांनी याचिका पण मांडली. त्यांना दुसरा पर्याय नाहीये. सुप्रीम कोर्टाने त्यांची तातडीची सुनावणी सुद्धा घेतली. मला वाटतं आता लवकरच त्यांची सुनावणी होणार आहे. परंतु मेजॉरिटी आमच्याकडे असल्यामुळं आम्हाला निश्चित खात्री आहे की निकाल हा आमच्या बाजूने लागेल. तर पाकिस्तानचे अजूनही दुरापती चालू आहे, सीमारेषेवर गोळीबार होतोय, अनेक नागरिक ठार झाले आपल्या देशातले. या सर्व गोष्टीवर देशाच्या पंतप्रधानांचं लक्ष असल्यामुळं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाहीये. हे सर्वजण प्रत्येक घटनेचं बारकाईने पाहतायत. त्याच्यावर काय ऍक्शन घ्यायची किंवा काय त्याच्यावर निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. परंतु पाकिस्तानच्या जर अशाच कारवाया सुरू राहिल्या तर भारत त्यांना मुंह तोड जबाब देईल. काल त्यांनी परवा दिलेला आहे आणि ह्या कारवाईमुळे आणखीन जर कारवाई करायची जर वेळ आली तर भारत निश्चित मागे पुढे पाहणार नाही.